नमस्कार मित्रांनो, मी श्रीवंतचा छोटा ब्लॉगर विलास होले. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब यांनी बिग बॉस फेम 5 सीझन 5ला सूरजला एक मस्तपैकी बंगला बांधून दिला. तर बंगला बांधला, पण सूरज असा आहे की तो दादांचे उपकार विसरला. कारण बंगल्यावरती मी स्वतः पाहिलं की दादांचा द पण नाही आणि बिग बॉसचा बी पण नाही आहे. म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं काय की नाव टाकलं पाहिजेत, ज्यांनी दिलं त्याची जाण ठेवली पाहिजेत. आणि मला तर वाटतं दादांचा फोटो किंवा काहीतरी लावायला पाहिजे होता असं मला वाटतं, बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं? इतका मोठा ताजमहल दिला दादांनी, दादांचे उपकार सूरज विसरला की नाही? तुम्हाला जे वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या असो वाईट असो. आणि माझा ह्या व्हिडिओमध्ये कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही आहे. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो आणि सरळ मनाने व्हिडिओ बनवतो. तर माझ्या विरोधात कमेंट करता का कसं बनवता मला काही माहिती नाही, पण मी सत्य तुमच्यापर्यंत आणतो. तर मित्रांनो, पहा. आणि मला वाटतं की थोडा बदल करावा सूरज भाऊने, की दादांचा कृपेने, बिग बॉसच्या कृपेने असं नाव टाकायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, हे काय टाकलं नाही. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला फॉलो करा आणि शेअर करा. आणि या घरामागे, या बंगल्यामागे दादांचे किती कष्ट आहे आणि किती सहज भेटलेला बंगला आहे सूरजला, हे तुम्ही सर्व जाणता. आणि बिग बॉसमध्ये निवडून तो आला, ठीक आहे. दादांनी कबूल केलं, बंगला बांधून दिला. 1 वर्षात सूरज बंगल्यामध्ये जाशील हे पण शब्द पूर्ण केला. पण मला वाटतं सूरजने पण शब्द पूर्ण करावा आणि थोडा बदल करून बिग बॉसचं लोगो किंवा काय दादांची पण नाही हे नाव टाकावं असं मला वाटतं.